नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन छोट्याशा फॅब्रिकच्या पीसपासून खूप सुंदर युनिक अशी आयडिया बघणार आहोत, जे आपण स्वतःसाठी सुद्धा तयार करू शकतो किंवा तुम्हाला आता मकर संक्रांतीसाठी वाण द्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तयार करू शकता। तर खूप सुंदर अशी ही आयडिया आहे। तुम्ही याच्या आधी हे असं DIY नक्कीच केलं नसेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे मी दोन फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत आणि त्याला मी पेपर पेस्टिंग लावून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्याच फॅब्रिकच्या पीसला मी नॉन वूवन सुद्धा लावणार आहे। तर हे नॉन वूवन पेपर पेस्टिंग तुम्हाला जिथे शिलाईचं मटेरियल मिळतं तिथे मिळून जाईल। आता कडेने असं मी सगळीकडून याला स्टिच करून घेतलं, बघू शकता। दोन्ही पीसला सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतले आणि एक अस्तरचा पीस घेतलेला आहे। आता मला हे कस्टमरला द्यायचं आहे त्याच्यामुळे मी हे सगळं वापरलेलं आहे। जर तुम्हाला घरीच तयार करायचं असेल तर तुम्ही नॉन वूवन ऐवजी शॉपिंग बॅग सुद्धा वापरू शकता आणि कुठलंही साधं अस्तर वापरू शकता। खाली आता अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे, त्याच्यावरती मेन फॅब्रिक उलटं ठेवलंय। मध्ये थोडंसं मार्किंग करून घेतलं 1-2 इंचाचं, तिथे शिलाई करायची नाहीये, बाकी सगळीकडून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचंय। प्रिया क्रिएशन या चॅनलवर असे छान छान खणाचे प्रोडक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि असे DIY सुद्धा पाहायला मिळतील। तर तुम्हाला देखील शिवणकामाची आवड असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर आता हे माझं स्टिच करून झालं। ह्याचे कॉर्नर मी इथे कट करून घेतले आणि जे ओपन ठेवलं होतं आपण तिथून हे सरळ करून घ्यायचंय। तर असा हा एक पीस मी तयार करून घेतला, तसंच आपल्याला दुसरा पीस आहे तो सुद्धा तयार करून घ्यायचा आहे आणि जी ओपन बाजू आहे त्याला इथे स्टिच करून घ्यायचे व्यवस्थित फोल्ड करून। दोनही पीस मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेत। आता एक लेस घेतलेली आहे मी आणि ती चारही बाजूने ह्या स्क्वेअरला लावून घ्यायची आहे। तर त्याच्यावर पण डबल शिलाई देऊन घेतली आणि याला चारही बाजूने ही लेस व्यवस्थित लावून घेतलेली आहे एकदम फिनिशिंगमध्ये। शेवटी लेस व्यवस्थित फोल्ड करायची आणि फोल्ड करून लावून घ्यायची। त्याच्यावरती मी इथे डबल शिलाई दिलेली आहे, तुम्हाला हवी असेल तर देऊ शकता। तर असं दुसरा पीस आहे तो सुद्धा तयार करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने। त्यानंतर इथे मी दोरा ओवून घेतला डबल आणि त्याच्यात एक मणी घालून घेतलाय आणि मग सुई त्याच्यामध्ये ओवून घेतली, 4 पदरी दोरा करून घेतला हा। आणि त्याच्यानंतर एक गोंडा घेतलेला आहे पॉम पॉम आणि त्याच्यानंतर 3 मणी ओवून घेतलेले आहेत। तर हे असं मी हे इथे लावून घेणार आहे। तर असं इथे मी एका बाजूला पहिलं लावून घेतलं इथे आणि असंच सेम त्याच्या अपोजिट साईडला लावून घ्यायचं आहे, एक गोंडा आणि मणी। त्याच्यानंतर जे मधलं आहे सेंटरचं तिथे मी अशी बेल लावलेली आहे, छोटीशी घंटी लावलेली आहे। तर इथे पहिल्यांदा घंटी ओवून घेतली, त्याच्यानंतर एक मणी घातला, एक गोंडा घातला आणि त्याच्यानंतर 2 गोल्डनचे मणी घालून ते सुद्धा सेंटरला लावून घेतले। ते व्यवस्थित पॅक करून घेतलं। तर हे अशा प्रकारे हे दिसेल। आता अशा प्रकारे हे तयार झाले। आता दुसऱ्या शेपला सुद्धा असंच सेम करून घ्यायचं आहे। तर हे असं दिसेल, एका बाजूला काहीच लावलेलं नाहीये। आता इथे मी एक 2 बाय 2 इंचाचा स्क्वेअर पीस कट केला आणि तो असा फोल्ड केला, त्याचं सेंटर पॉईंट मार्किंग केलं, त्याचं सेंटर आणि जो आपण स्क्वेअर तयार केलेला आहे त्याचं सेंटर असं मॅच करून घ्यायचं आहे आणि सेंटरला सेंटर जोडून इथे एक पिन लावून घेतली। तर कॉर्नर व्यवस्थित एकसारखेच आले पाहिजे असं करून घ्यायचं आहे आणि त्याच्या कडेने असं ड्रॉ करून घेतलं एक स्क्वेअर आतमध्ये। त्याच्यानंतर शुभ जे नाव असतं तर ते इथे मी असं लावून घेतलंय, बरोबर सेंटरला त्याच्या लावून घेतलंय आणि जो स्क्वेअर ड्रॉ केला होता त्याच्यावरती आता मी थोडंसं डेकोरेशन करणार आहे। जी लाईन ड्रॉ केली होती त्याच्यावर फॅब्रिक ग्लू लावलेला आहे आणि त्याच्यावरती हाफ मोती लावून घेतलेले आहेत। तर इथे अशा प्रकारे हे लावून घ्यायचे आहेत मोती। थोडासा वेळ जातो पण ते इतकं सुंदर तयार होतं आणि ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि हे वॉश पण करू शकतो आपण। फॅब्रिक ग्लू लावलेला आहे त्याच्यामुळे जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचा। आता हे मोती माझे लावून झालेले आहेत, त्याच्या कडेने आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने दोन्हीकडून मी स्टोन चेन लावून घेतलेली आहे। तर इथे फॅब्रिक ग्लू पहिला लावून घेतला आणि हे अशी स्टोन चेन लावून घेतली। तर हे जसं शुभचं तयार केलेलं आहे तसंच लाभचं सुद्धा तयार केलेलं आहे आणि हे जे नावं आहेत आपल्याला कुठलीही पूजा सामग्री ज्या दुकानात मिळते पूजेसाठी वापरणाऱ्या वस्तू तर तिथे आपल्याला हे मिळतं। तर खूप सुंदर असं हे वॉल हँगिंग तयार झालेलं आहे। आता वरच्या बाजूने याला आपण दोरीसुद्धा करू शकतो अडकवण्यासाठी, पण मी इथे केलेली नाही आहे। तर मी इथे डबल टेपच्या मदतीने ते लावणार आहे डोअरवर।
तर हे खूप सुंदर असं हे शुभ आणि लाभ असं हे वॉल हँगिंग तयार झालं आहे. तर तुम्ही हे बनवून गिफ्टसुद्धा करू शकता संक्रांतीसाठी, किंवा तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करू शकता. तर कसं झालेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल. याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत चॅनलवर, ते सुद्धा बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.